दिवस तरी भिन्न प्रशासन तरी मिळत नाही. शेतकऱ्याची का ताकद आहे हे तुम्ही दाखवून दिली. असे तुकडा या देवा भावनेमुळे आपल्या अन्नदानाचं काहीच नाही सांगणार. म्हणून देवा भावना काल आपल्याला बोलावलं म्हणजे पाहुणचार आहे म्हणजे तुम्हाला सारे जवाई बोलावले. मला वाटलं का जवाईने कपडे गिफ्ट टेरेस मध्ये जातात येते का पाहतात दिवाळी. देवा भावना त्याच्या देवगिरी नावाच्या बिल्डिंगचे लावून ठेवले. समोर पोलीस लावून ठेवले. पण त्याने माहीतच नाही का त्याच्या देवगिरी त्याचा गेम आपण पहिलेच केवढं टाकला येतो. आणि चारही बाजूला आपण त्याने काय केलं काय केलं हे आता थोड्या वेळात दोन मंत्री येणार आहे. ठीक आहे चर्चा करण्यासाठी. त्याने लक्षात आलं आंदोलन पुन्हा जास्त काय राहिलं तर शिकवून असते. म्हणून हे तुम्ही जे सर्व लोक आले आहे आपल्याला म्हणजे 7-12 किती म्हणलं त्याला कोरा 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 त्याला 1 लाख केलं म्हणून आपलं मतदान घेतलं ना. माझ्या बाप रात्रंदिवस वावरात मनोमत करते. आता तुम्हाला सांगतो आता कापूस निघाला आपला. कापसाने हमी भाव आहे 8,880 रुपये आणि कापूस चालला आपला 5,500 4,000 6,000 चालला का नाही. CCI खरेदी करते. CCI सेंट्रल कॉटन इन्स्टिट्यूट. मला CCIला या नरेंद्र मोदीनं कमी 50% केली. एकरी 12 क्विंटल 10 क्विंटल कापूस पिकते. 12 क्विंटल तरी पिकला तरी 30 क्विंटल कापूस झाला. झाला का नाही. CCIची प्रति हेक्टरी खरेदी 30 क्विंटल होती. या डाळीवाल्या कोट्यानं या वर्षी CCI प्रति हेक्टरी खरेदी फक्त 14 क्विंटल केली. किती क्विंटल म्हणजे तिकडं नरेंद्र बसलाय आणि इकडं देवेंद्र बसलाय. बरोबर आहे का नाही. हे पण किती बदमाश आहे. हे साले मुके आणायला खालची आहे. यायचे जवाई तुम्ही नाही होय. यायचे जवाई होय मुक्या आण्या. तुम्हाला फक्त गावाने जवाई ठेवलं नाही. जवायले पायदुवाले पाणी दिलं असतं का नाही. तिथं बसवलं रस्त्यावर बसवलं का. बघून घ्या तुम्हाला काय म्हणून लागली. तरी बटन दाबतात तिथं याला शेकवून चांगलं नसल तर मग हे चोराचं सरकार आहे. काय पोटे बोलून राहिले. हे लक्षात घ्या. आपली मागणी आहे म्हणजे कर्जमुक्ती पाहिजे. का पाहिजे. आणि काही साले हरामाचे पैसे तुम्हाला नाही. आमच्या मालाने भाव नाही भेटून पाहिला. सोयाबीनचे हमी भाव आहे 5,320 रुपये. आमचं सोयाबीन 2,000 2,500 3,000. हे मी कास्तकार आहे. मी 2014 सोयाबीन विकलं 4,500 5,000 13 इकलं 12 इकलं 5,500. माझ्या बापाने चना विकला होता 5,850 13 आणि 2000 हिंगणघाट TMCची माझ्यापाशी पावती आहे. मोदी सरकार असं वाटून हे लक्षात घ्या तुम्ही. हे आंदोलन तुमच्या भरोशावर आहे. इथून कोणी जायचं नाही का. आता तुम्ही शक्ती आले जवळ ते बहिणी घेऊन यायच्या. हे गरजेचं आहे.
कारण हे आता 3 मागे आहे. ठीक आहे, लाडक्या बहिणीचे आहे ना. बहिणीची आंदोलनात बदल असला पाहिजे. जर सरकारनं आपल्या मागण्या ठीक आहे मागण्या मान्य केल्या नाही तर आपण इथं आपल्या ठीक आहे आई बहिणी सहित इथं बसू